नमस्कार, मी कृपा सबका न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते। आढावा घेऊया देश विदेशातील टॉप 15 घडामोडींचा। रशियातील एका तेल प्रकल्पावर युक्रेनने ड्रोनद्वारे हल्ले केले। या हल्ल्यांमुळे प्रकल्पात मोठी आग लागली। युद्ध सीमेपासून दूर अंतरावर असलेल्या या प्रकल्पावर हल्ला करण्यासाठी युक्रेनने मित्र देशांनी पुरवलेल्या अत्याधुनिक ड्रोन विमानांचा वापर केल्याचा दावा केला जातोय। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनमधील त्यांच्या कृतींना पाठिंबा दिल्याबद्दल उत्तर कोरियाचे आभार मानले। उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांच्यासोबत काल शिखर परिषदेसाठी प्योंगयांग येथे जात असताना पुतीन यांनी अमेरिकेच्या नेतृत्वाखालील निर्बंधांवर मात करण्यासाठी सहकार्य करणार असल्याचे सांगितले। मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी इस्रायली नागरिकांवर बंदी घालण्याचा घेतलेला निर्णय स्थगित केलाय। या बंदीला मालदीवच्या वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी विरोध केला होता। यामध्ये मालदीवचे अटॉर्नी जनरल अहमद उशाम यांचाही समावेश होता। तिबेटशी संबंधित प्रश्नांवर आता अमेरिकेने पुढाकार घेण्याचा निर्णय घेतलाय। रिझॉल्व्ह तिबेट ऍक्ट या विशेष कायद्यावर अध्यक्ष जो बायडेन लवकरच स्वाक्षरी करणार आहेत, अशी माहिती अमेरिकेच्या संसदेतील परराष्ट्र व्यवहार समितीचे रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष मायकेल मॅकॉल यांनी दिलंय। अमेरिकेत 5 नोव्हेंबर रोजी राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे। त्यासाठी अवघ्या काही महिन्यांचा कालावधी बाकी। सध्या रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यावर आघाडी घेतली। अमेरिकेतील 80हून अधिक संघटनांनी ट्रम्प यांच्या संभाव्य कारकिर्दीच्या विरोधात आतापासूनच कंबर कसली आहे। न्यूयॉर्क मधील शीख अतिरेक्याच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप असलेला भारतीय नागरिक निखिल गुप्ता याचा अमेरिकेच्या न्यायालयात निवाडा होईल, असे अटॉर्नी जनरल मॅरिक गारलँड यांनी सांगितले। देशातील नागरिकांना कोणत्याही प्रकारची हानी पोहोचवणे हे आम्ही सहन करणार नसल्याचेही गारलँड म्हणाले। दहशतवाद्यांबद्दल सहानुभूती ठेवणारा कॅनडाचा खरा चेहरा पुन्हा एकदा उघड झालाय। कॅनडाच्या संसदेने खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरसाठी 2 मिनिटांचं मौन पाळून श्रद्धांजली वाहिली। हरदीप सिंह निज्जरच्या मृत्यूला 1 वर्ष पूर्ण झालंय, म्हणून कॅनडाच्या संसदेने मौन पाळलं असून त्याला श्रद्धांजली वाहिली आहे। इराणच्या ईशान्येकडील कश्मार शहरात काल झालेल्या भूकंपात 4 जणांचा मृत्यू झालाय, तर 120 जण जखमी झाले। रिएक्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 4.9 एवढी होती। कश्मारचे गव्हर्नर हजतुल्ला शरीयतमतदार यांनी भूकंपातील मृतांच्या संख्येची पुष्टी केली आहे। इटलीच्या दक्षिण किनारपट्टीजवळ 2 जहाजे दुर्घटनाग्रस्त होऊन किमान 11 जणांचा बुडून मृत्यू झालाय, तर तब्बल 64 जण बेपत्ता झालेत। यातील एका दुर्घटनेतील 11 जणांना वाचवण्यात यश आलं असून त्यांना कॅलाब्रियन शहराच्या किनाऱ्यापर्यंत आणण्यात आले। चीनच्या दक्षिण भागात जोरदार पाऊस कोसळत असून त्यामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळल्यात। पावसाशी संबंधित विविध घटनांमध्ये 9 जणांचा मृत्यू झाला। या भागातील अनेक गावांमधील वीज पुरवठा खंडित झाला असून पिके पाण्याखाली गेली आहेत। वाढत्या तापमानामुळे जगभरात अनेक समस्या निर्माण होत आहेत। भारतात उष्णतेच्या लाटेमुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 65च्या वर गेली होती। आखाती देश सौदी अरेबियाची अवस्था तर आणखीनच बिकट। आधीच सौदी अरेबियातील उष्मा प्राणघातक आहे, मात्र यावेळी सर्व विक्रम मोडीत काढत तापमानाने 50 अंशाचा टप्पा ओलांडला। दरम्यान अतिउष्णतेमुळे सुमारे 550 हज यात्रेकरूंचा मृत्यू झाल्याचं काल सौदी सरकारने सांगितलंय। ओडिशातील बालासोरमध्ये 2 गटांमध्ये मोठा वाद झाला। 2 गट आमने-सामने झाले। या वादाला हिंसक वळण आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी मोठा बंदोबस्त तैनात केला। हिंसक संघर्षानंतर बालासोरमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आलाय। दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नियमित जामीन याचिकेवर राऊस एव्हेन्यू कोर्टात सुनावणी झाली। या सुनावणीत अरविंद केजरीवाल यांना न्यायालयाने दणका दिला। दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 3 जुलैपर्यंत वाढ केली आहे। केजरीवाल यांना तिहार तुरुंगातच राहावं लागणार आहे। मुंबई शहर भारतातील सर्वात महागड्या शहरांच्या सूचीत पहिल्या क्रमांकावर आहे, तर जगभरातील महागड्या शहरांमध्ये मुंबईचा 136वा क्रमांक लागतो। मर्सरच्या 2024 कॉस्ट ऑफ लिव्हिंग सर्व्हेतून हे उघड झालंय। भारतात मुंबई नंतर दिल्ली, चेन्नई, बेंगळूर आणि पुणे या शहरांचा समावेश आहे। अभिनेते अन्नू कपूर यांच्या हमारे 12 या चित्रपटाला आता मोठा दिलासा मिळालाय। मुंबई उच्च न्यायालयाने या चित्रपटाच्या बाजूने निकाल दिलाय।
त्यामुळे आता चित्रपट प्रदर्शनाचा रस्ता मोकळा झालाय। चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात काहीही हरकत नाही असं उच्च न्यायालयाचं म्हणणं आहे। मात्र त्यांना चित्रपट काही बदल करावे लागणार आहेत। टॉप 15 मध्ये